आणि वेळेचा पण भान ठेवायचे, कारण की अजून यानंतर एक शेवटचा सामना होणार आहे. आमचे दोन्ही पंच फारुख बर्डी सर आणि शकील कोटी सर यांना सुद्धा महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपण वारंवार सूचना करायची आहेत दोन्ही संघाच्या संगणकाला. तर पहिले षटक टाकण्यासाठी तर मात्र गोलंदाज सज्ज होईल दुरांच्या टोकाकडनं. सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण चाविंद्रा संघाच्या माध्यमातून. तर निश्चित सन्माननीय आमचे जे प्रमुख मेंबर आहेत आणि पाहुणे सुद्धा आहेत, आदरणीय हनुमान भोईर साहेब, त्यानंतर सन्माननीय प्रकाश किने साहेब आणि सागर धुमाळ, मी या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सर्वप्रथम मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. या सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणावरून 20 मिनिटाचा अवधी सेट केला जातोय आणि या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं पूर्ण करणं बंधनकारक असेल याची नोंद घ्या. आणि जिथं बरोबर आहे, बंधनकारक असणारच आहे या 4 षटकासाठी. तर जाऊया आपण पहिलाच चेंडू, आकोटपाय चेंडू, उगचा फटका हवेत आहे. जेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला जातोय पण चेंडू मात्र हातात घेता आला नाही आणि तोपर्यंत मात्र पाहतोय की आपण अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करतोय. पहिल्या चेंडूवर बनशी याला जीवनदान आणि कौचित संदेश जर पाहिला हा जीवनदान मागणा ठरू शकतोय, कारण की ज्या प्रकारे या पुढच्या सामन्यामध्ये बनशी यांनी काय अप्रतिम देखणी फटकेबाजी केली होती त्याच्या माध्यमातून. यस, झेल तर सोडलाय मात्र त्या संधीचं सोनं करेल का हा फलंदाज पाहणं अनिवार्य ठरेल. मात्र झेल सोडणं किती महाग ठरतंय हे तुम्ही श्रीलंकेच्या तिसारा परेराला विचारू शकता, कारण 4 या धावसंख्येवर झेल सोडला होता रोहित शर्माचा आणि त्यानंतर तब्बल 264 धावा ठोकल्या होत्या. क्या बात आहे. यास पात्र हाडापेटी फटका आहे अतिशय चांगला, पण मात्र टायमिंग अचूक नव्हती फटक्यामध्ये. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज तुषार. खातं उघडते स्वतःचं आणि संघाची धावसंख्या 2. तर निश्चित तुषारसाठी सुवर्ण संधी असेल इथं. मात्र सूरज खेणे तालुका क्रिकेटमध्ये एक महान ऑलराऊंडर. तर षटकऱ्याच्या हॅट्रिकला रोख रक्कम 1000 रुपये दिले जाईल. क्या बात आहे. तुषारसाठी सुवर्ण संधी. गोलंदाज सज्ज होतोय राजा. याच पाहता अतिशय क्लास फटका आहे इनफिल्डच्या वरतून. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जाईल, सीमा पार. अप्रतिम हा चौकार. होता त्या ठिकाणी बन्सी आणि जणू काही त्याच ठिकाणावरनं स्टार्ट दिलाय या सामन्यामध्ये. गुड शॉट, चौकार. पण जिथं गुड शॉट, अप्रतिम फटका आपण पाहिलं. ज्या प्रकारे टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता, मिडअपच्या वरतून हा चौकार वसूल करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत जर पहिले आपण 6 बिनबाद. एक धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण चाविंद्रा संघाची खास बन्सी. यास पात्र रिव्हर्स सेटेट करत होता फटका, पण चेंडूच्या वेगाला इथं मात्र बीट होतोय. अप्रतिम वापशी करताना गोलंदाज राजा पाहतोय. राजा एक चांगला महान ऑलराऊंडर आहे. निंबोली संघाच्या माध्यमातून जेव्हा गोलंदाजी किंवा पाहतोय त्यानंतर मात्र फलंदाजी करताना चांगलं योगदान आपल्या संघासाठी प्रत्येक वेळी देतोय तो राजा हा गोलंदाज. सज्ज होतोय गोलंदाज, राईटा मारतो विकेट. यास पाहता खोलट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. या चेंडूला मिड ऑफला चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक चोरटी धाव पूर्ण करतोय फलंदाज. या एका धावीनी संघात धावसंख्या पुढे सरते ती 7. पॉवर प्लेच्या पहिले षटक आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज राजा आणि धावसंख्या जर पाहिली आपण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये धावा खर्च केला 7. विकेट जरी प्राप्त केला नसेल, पण ज्या प्रकारे पॉवर प्लेचं षटक हाताळायचं आहे तो हाताळताना इथं मात्र पाहतोय आपण. याच पात्र पुलचा फटका आहे. ठीक आमच्या समोर चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय आपण. धोकादायक ठरू शकेल काय, आणि होय पंचाचा बोट आकाशाकडे आणि पहिला फलंदाज धाव बाद. पाहायला मिळाला परिणामस्वरूप पहिला गडी बाद होतोय. तुषार धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मोनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर त्याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली आहे. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 8 धावा धावफलकर आपण पाहतोय. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज राजा याच्या माध्यमातून ज्या प्रकारे षटक फेकलं गेलंय.
एक चौकार जरूर आपण पाहिला होता बन्सी याच्या बॅटमधून, तरी देखील फक्त आणि फक्त 8च धावा खर्च झाल्यात. वेल स्टॅट. हो, अगदी बरोबर सांगितलं आपण, कारण की एक चौकार जर आपण पाहिलं तर इथं मात्र पाहतोय आपण एकाकडेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 8 आहे आणि जिथं जर एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल, समोर कुठला संघ आहे बघा, ज्या संघाकडे सुनील आहे, प्रभाकर आहे आणि खास राजा नावाचा हा फलंदाज, एक अप्रतिम मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. यस, वेलकम प्रभाकर गुलवी, वेलकम मोनिश म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान निंबवली संघासाठी 40+ एक अतिशय चांगले उत्कृष्ट खेळाडू आणि आमचे खास मित्र मनोजी गुळवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद मनोज. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज निलेश दूर आणि त्या टोकाकडनं आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. जी पाबंदी होती पहिल्या षटकाची समाप्त झालेली आहे. जर व्यूहरचना केली आपण बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, स्लीपर कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री, ऑनसाईडकडे जर विचार केला आपण खास फलंदाज मोनिससाठी लॉंग ऑन, मिडविकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग आणि सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र हा फटका ऑन ड्रिपच्या स्वरूपात पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करणार नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, सुरेख रिटर्न करतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला, धावसंख्या 9. मोनिश आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. आज अतिशय प्रतिम सामने पाहायला मिळालं. पाहतोय आपण जय बजरंग व सरपंच चषक 2020चा हा अतिशय सुपर आयोजन जय बजरंग स्पोर्ट घोडसी संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट आयोजन पाहतोय. यावेळेस पाहता शॉर्ट पिच चेंडू हुक करायचं होतं, ऑलरेडी काय घडले पाहिजे, चेंडू नॉनस्टॉप रिजनकडे फरार होतोय. 2 क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी, बॅटला चेंडू चाटून गेला होता, सीमा पार हा चौकार. सर मी तर म्हणेन की नशिबाची साथ मिळाली होती. नशीबवान ठरतोय त्या ठिकाणी फलंदाज, कारण बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गॅपमधून ट्रॅव्हल झाला होता. चौकार येतोय. तर या चौकाराने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 13 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. निलेश सज्ज होतोय मारा करण्यासाठी. यावेळेस माता खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेल्या मिड विकेट रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल आणि ज्या प्रकारे कौतुक करावं लागेल संदेश वकारे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेले त्या प्रकारे प्रत्येक चेंडूचा मारा आपण पाहतोय. मिड विकेट रिजनकडे चेंडू आला होता आणि तोपर्यंत मात्र सहज आरामात एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक धावेनी धावसंख्या वाढणार नाही, कारण की समोर एक बलाढ्य संघ ज्याची फलंदाजी अतिशय मजबूत आहे. जो पहिला सामना खेळला होता तब्बल 5 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता, त्या संघाच्या अगेन्स्ट किमान 50 आकडा पार करावा लागेल. गोलंदाज सज्ज होतोय निलेश. यावेळेस पात्र पंच केलेला ती चांगला फटका, पण तिथं ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेले त्याच प्रकारे चेंडू जातोय. फक्त एक धाव इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज. धावसंख्येत बदल, धावसंख्या 15. यस पवार सर, पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी, कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय त्या प्रकारे गोलंदाजी होते. तर एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते आई वज्रेश्वरी निंबावली संघाच्या माध्यमातून. खेळण्यासाठी फलंदाज बनशी व्यक्तिगत 2 चौकारांनी पाहतोय की आपण 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 6 चेंडूचा आतापर्यंत सामना केलेला आहे. आक्रमण इथून आता करावं लागेल एक मोठी धावसंख्या उभी जर करायची असेल. यास पात्र चांगला फटका म्हणता येणार नाही, फटका फसतोय. लॉंग लेग रिजनकडे क्षेत्ररक्षक वाट पाहतोय, त्या चेंडूची आपल्या हातात सामावून घेतोय आणि एक मोठा हादरा बसतोय. नवीन फलंदाज, धावसंख्या 15, 2 बाद. दुसरे षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज निलेश यांचा चांगला मारा आतापर्यंत षटकामध्ये. खेळण्यासाठी फलंदाज मोनिश एक चांगला युवा फलंदाज.
फ्रंट लावून का कडक फटका आहे यावेळेस पात्र साईड स्क्रीनच्या वरून चेंडू जाईल सीमा पार षटकार. डोर काय क्लास पाहिला आपण फटक्यामध्ये अतिशय अप्रतिम टायमिंग शक्ती आणि फ्रंट फुटला येऊन पुढे सरसावट एक अप्रतिम षटकार वसूल केलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली 21 आता मात्र 10.50ची सरासरी म्हणजे एक चांगली सरासरी आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून जर 25 किंवा 30 धावापर्यंत धावफलकावर धावा लावल्या तर मात्र एका चांगली आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकते. तर गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन निश्चित होतोय आणि आपण करूया समालोचक कक्षामध्ये पुढचं परिवर्तन. मायक्रोफोनवर सज्ज होतोय मेरी आवाज मेरी पहिचान संदेशजी वखारे. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. तर नुकतंच मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं शुभ आगमन झालं आहे जय बजरंग 40+ गोरसे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू ज्ञानेश्वर म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. तर परेश पटेल आणि यतीश भोईर मॅन फ्रॉम खारबाव यांच्या माध्यमातून राजासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद परेश अँड यतीश. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला चेंडू शुभम विकेट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. एक धाव कंप्लीट झाली. यस लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 22 डबल दुरी. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोनिशानं मिकी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुढे येऊन हा फटका खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय. यस व्हाट अ कॅच. अप्रतिम झेल आणि अजून एक गडी फेल. चांगला आयोजन नियोजन करण्यामागे सिंहाचा वाटा आहे त्यांचा देखील यात मात्र काही शंका नाही आहे. तर अप्रतिम झेल त्या ठिकाणी संपन्न केला गेला. नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये येतोय. राज हा देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतोय मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूवर प्रहार झाला. यस फुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषा बाहेर गुल. राज याच्या बॅटमधून सुरेख फटका येतोय. मी आठवण करून देईन की पहिलाच सामना खेळला होता आपला डेब्यू मॅच आरके या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या चेंडूवर षटका ठोकला होता राज या फलंदाजाने आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करत असताना षटका ठोकतोय. आणि जिथे एक छान माहिती संदेश यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. यावेळेस वाटची कडा घेऊन चेंडू गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल चाविंद्रा संघ. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत होता. पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या प्रयत्नात परतावं लागेल त्या ठिकाणी फलंदाज राज याला.
राज त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतिश पाटील येतोय. यस, आतिश पाटीलला एक अनुभवी खेळाडू आहे. भरपूर सामने त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे. भरपूर वर्षाचा अनुभव असलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर कित्येक उन्हाळे पावसाले पाहिलेला हा खेळाडू आतिश पाटील. तर पाहूया आतिश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, एक धाव कंप्लीट झाली. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 31-31. तर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. 31-31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडूवर पाहूया कुठपर्यंत मजल मारेल चाविंद्रा संघ. मात्र स्पीडअप करा, विनंती असेल आई वज्रेश्वरी निंबावली संघाचा संघनायक थोडं स्पीडअप करा, कारण यानंतर अजून एक सामना बाकी आहे. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत असेल जय हनुमान पोगाव संघासमोर. पुढच्या सामन्यात आपल्याला समजेल की आजच्या दिवसातून कोणता संघ क्वालिफाय होईल. शेवटचं षटक आहे. 4थं षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. यस, राज येतोय. राज हा देखील एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. या सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. 31-31 धावा धावफलकावर आहेत आणि या ठिकाणावरनं 12 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल चाविंद्रा संघाच्या माध्यमातून. आणि त्यासाठी आवश्यक आहेत 2 ते 3 मोठे फटके. आणि निश्चितच खेळपट्टीवर आपण जे 2 फलंदाज पाहतोय, मिक्की आणि आतिश पाटील, या दोघांच्या मनगटामध्ये ती क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल. तर राज हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. षटक क्रमांक 4. 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राज वलतोय. समोर फलंदाज आहे मिकी संघाचा संघनायक. एक षटकाराच्या मदतीने 8 या धावसंख्येवर गेलतोय. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, वेगाने बीट केलं होतं फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू आपण पाहिला. राज यावेळेस दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. शकील कोटी सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. अवांतर धाव, धावसंख्या 32. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्यानंतर मात्र वाईट चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज राज याच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे, निघून जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 38 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल चाविंद्रा संघ. जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न असेल तर त्या उलट निंबावली संघाचा विचार केला तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, यात मात्र काही शंका नाही आहे. राज गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस देखील बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बीट झालाय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये.
तर त्या दरम्यान आई वज्रेश्वरी निंबवली या संघाला सुदर्शन गुलबी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुदर्शन गुलबी. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फटका खेळून काढलाय. या चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल. थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकार. स्वागत आहे. राज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस त्रिफला उडवला जातोय. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. दंडागुल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 42. 42 धावा झाल्या आहेत. राज गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचं षटक फेकलं जात आहे. एक चौकार एक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाला आहे. तर एक वाईट चेंडू एक गडी देखील बाद झाला होता, जो त्रिफला उडवला होता मागच्या चेंडूवर. यावेळेस हा वाईट चेंडू. यस, धाव नसेल या चेंडूवर, फक्त वाईटची धाव मिळेल, कारण चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. तर अवांतरच्या स्वरूपात आहे, ती एकच धाव मिळेल. वाईट चेंडू. यस, जी धावून धाव काढली होती ती या ठिकाणी मिळणार नाहीये. षटकातील पुढील चेंडू राज बोलतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. यस, फलंदाज बाद आहे. त्रिफला उडलाय. तर यस, तर गवली सर या ठिकाणी आपण पाहतोय की 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या अखेरीस 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. खास करून आपण शेवटच्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये वाईट चेंडू, षटकार, चौकार, त्याचबरोबर विकेट, त्याचबरोबर गडी बाद होताना देखील आपण पाहिले. निर्धाव चेंडू देखील पाहिले. तर एकंदरीत मिक्स षटक पाहायला मिळालं. एव्हरीथिंग हॅपनिंग इन दिस ओव्हर. सर्व काही घडलं या षटकामध्ये, सर्व काही मिक्स पाहायला मिळालं. ही तर मुंबईच्या बेलपूरची आठवण झाली सर. नक्कीच, म्हणजे एका दृष्टीने घटनापूर्ण षटक बघायला मिळालेलं आहे. घटनापूर्ण षटक बघायला मिळालेलं आहे, कारण सर्व काही बघायला मिळाले. षटकार, चौकार, वाईड, अगदी मिश्रण या षटकामध्ये बघायला मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय, कारण अजूनही यानंतर एक सामना होणार आहे. वेळी संदर्भात इनिंग 4 षटके जी 20 मिनिटात पूर्ण करायची आहे, कारण यानंतर अजून एक सामना होणार आहे. जे हनुमान पोगाव संघाने तयार राहायचं. इनिंग संपल्याबरोबर टॉस होणार आहे. जे हनुमान पोगाव संघ कर्णधार
येस समालोचक कक्षामध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत. यापूर्वी आपण आवाज ऐकला मेरी आवाज मेरी पहिचान. आणि मित्रांनो आमची जी संघटना आहे भिवंडी तालुका समालोचक संघटनेचे सचिव आहेत संदेश वखारे आणि आता माझ्यासोबत जोडले जात आहेत पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद गवली सर. तर जाऊया आपण आजच्या दिवसातलं यंत्र अजून एक लढत आहे मात्र लक्ष समोर आहे 44 म्हणजे आस्किंग रन रेट. आवश्यक धावगती जर आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे यांनी लगेच समीकरण करून ठेवलेलं आहे की 11 धावा हा सामना जर जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 11 धावा रवींद्र संघाला जमावे लागतील. मात्र आहे दोन्ही संघाची ताकद जर बघितली पॉवर तर मला असं वाटतं की हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. ज्या प्रकारे आपण सांगितलं की दोन्ही संघ जर आपण तुलना केली तर दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत तिन्ही क्षेत्रामध्ये. पण इथं जर पाहिलं आपण 44 धावाचं आव्हान आहे आणि दरम्यान पाहतोय आपण खास षटकाराची हॅट्रिक जर कोणी पूर्ण करेल इथं मात्र फलंदाज तर आदरणीय देवानंद गुळवी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपये दिल्या जाईल. पंच इशारा करताय सामना सुरू झाल्याचा सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रशांत आणि विशाल आणि पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय निखिल. क्षेत्ररक्षण लावलं जाते कारण पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात असतील. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 7 आणि 2 अशी व्यूहरचना असणाऱ्या पहिल्या षटकामध्ये कारण 7 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असतील आणि 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील म्हणजे सीमारेषेवर तैनात असतील. एक क्षेत्ररक्षक बरोबर आमच्या समालोचन कक्षासमोर येते जवळपास डीप मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगच्या मध्ये म्हणता येईल आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो वाईड ऑफ लॉंग ऑनला. यष्टीरक्षक यष्टी पासून दूर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट पहिलं षटक घेऊन निखिल. पहिला चेंडू लिव्हिंग आहे चेंडू हवेत मात्र झेलवण्यासारखी संभावना नाहीये. चेंडू स्क्वेअर लेग कडे जातोय डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचते तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय प्रशांत. पाहिला पण पहिल्या जर चेंडूवर मोठा फटका खेळायचा होतं पण आत्मविश्वास वाढवणारा फटका नव्हता पण धावा येणं गरजेचं आहे आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतो आणि खातं उघडतो इथं मात्र प्रशांत. 44 धावांचं लक्ष आहे. निखिल राईट आर्म शॉर्ट बॉल मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. क्रिकेटिंग फटके जास्त खेळणं फार गरजेचं आहे सुनील पवार. ज्या बाजूला चेंडू त्या ठिकाणी फटका खेळणं गरजेचं आहे. चेंडू जर उजव्या यष्टीच्या बाहेर असेल तर तुम्हाला पंच करणं गरजेचं असतं किंवा स्क्वेअर कट किंवा लेट कट अशा प्रकारचे फटके खेळायला हवेत. निखिल पुन्हा स्क्वेअर चेंडू आहे दिशाहीन चेंडू आहे आणि पुन्हा एकदम पंच वळत आहेत आणि इशारा करतायत वाईट बॉल. आणि जिथं आपण चर्चा सांगितली होती की क्रिकेटिंग फटके खेळणं जरुरी आहे आणि आज पहिला आपण पोगाव संघाच्या माध्यमातून अतिशय प्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली तुषार यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे क्रिकेटिंग फटके पाहिले पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी बरोबर. स्क्वेअर कटचा फटका ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह जे फटके आहेत फुलचा फटका हुकचा फटका जे काही फटके आहेत त्याला क्रिकेटिंग फटके संबोधलं जातं. निखिल स्वीप करण्याचा प्रयत्न आता पुन्हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे धावसंख्या 4. 44 धावांचं लक्ष आहे. आपण जो सामना पाहतोय साविंद्र स्पोर्ट साविंद्र बरोबर न्यू विरुद्ध निंबोली त्याला फटका खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते का बघायचं आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. मधोमध घेतोय आणि चेंडूला भिरकावलंय वाईडिस मिडविकेटच्या वरतून एक गगनभेदी षटकार वसूल करतोय इथं मात्र फलंदाज प्रशांतच्या बॅटमॅनला षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या होते 10. आई वज्रेश्वरी निंबवली विरुद्ध साविंद्र स्पोर्ट साविंद्र 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. निखिल राईट आर्म
याला मात्र लिव्हिंग आहे, चेंडू हवेत आणि ह्याच बरोबर प्रशांतची खेळी संपुष्टात. दरम्यान पाहतोय आपण बाद होण्यापूर्वी प्रशांतने संघासाठी एका षटकाराचा समावेश एका छोटीशी खेळी म्हणजे 8 धावाची खेळी साकारली आणि बाद होतोय पहिला फलंदाज निंबोली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 10, एक बाद, 44 धावाचं लक्ष स्वीकारताना पाहतोय आपण. आता मात्र खेळण्यासाठी निखिल येतोय. निखिल नॉन स्टॅकर येणार असताना गोलंदाजी सुट्या निखिल मार्गस्थ. पहिल्यांदा सज्ज होणारे खेळण्यासाठी विशाल. निखिल जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, मात्र चेंडू खाली राहतोय. उजव्या स्टेज जवळपास जवळ निघून गेलेला आहे. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. छोड दिया जाय या मार दिया जाय. आणखीत बरोबर सांगितलं आपण, दुविधा मनस्थितीमध्ये होता फलंदाज आणि त्याचा परिणाम पाहिला आपण की निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय आणि सर्वात महत्त्वाचं या चेंडूला वेग ज्यादा होता गवली सर, त्याच्यामुळे हा फटका खेळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता फलंदाज. तर धावसंख्या जर पाहिली आपण 10 स्थिर आहे. निखिल पण एक गोष्ट असते की तुम्ही चांगला प्रयत्न करायला हवा फटका खेळण्याचा. बऱ्याचशा वेळेला आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा असं पाहतोय, चेंडू सोडून दिला जातोय आणि अपेक्षा केली ते पंचांकडे साशंक नजरेने बघितलं जातंय की चेंडू वाईड आहे, अशा प्रकारची अपेक्षा केली जाते. निखिल फुलटा चेंडू ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर, धाबाची शक्यता आहे, ताळमेळ नाहीये आणि फलंदाज धावबाद. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज राजा येतोय. खूप काही अवलंबून असेल या खेळाडूवर, संघाचं विजयाचं गणित कशा प्रकारे हा पूर्ण करतोय पाहायचंय. 2 बाद, धावफलकावर धावा त्या 10. अगदी बरोबर, सुरुवात चांगली वाटत होती, त्यानंतर मात्र लागोपाठ 2 फलंदाज बाद झालेले. आता मात्र राजा येतोय आणि सामना जर जिंकायचा असेल तर राजाच्या अंदाजामध्ये फलंदाजी करावी लागेल. पण अजून मी तर म्हणेन की विशाल हा सुद्धा एक अतिशय चांगला कडक फटकेबाजी करणारा फलंदाज खेळपट्टीवर आहे सलामीचा. पण इथून मात्र जी सरासरी 11 होती ती सरासरी आता वाढलेली आहे आणि संघर्ष करावा लागेल खेळपट्टीवर इथं मात्र धावा करण्यासाठी. संघर्ष करावाच लागणार आहे, कारण संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नसतं. जीवन एक संघर्ष आहे. अनिल कपूरचा खूप छान चित्रपट आहे. जीवन एक संघर्ष आहे, मग क्रिकेटमध्ये संघर्ष का असू नये. आणि जिथं एक चांगली चर्चा आणि संघर्ष शिवाय जीवन नाही आहे सर, आणि जीवनामध्ये संघर्ष आहेच. चेतन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. कधी पहिला चेंडू फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा ताळमेळ नाहीये, धावबाची शक्यता आहे, मात्र थ्रो तितका हा चांगला नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. दरम्यान मी विनंती करेन निंबवली गावाचे माजी सरपंच आणि उद्योगपती आदरणीय प्रवीणजी गुळी साहेबांना आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रवीणजी भोईर आपण प्रवीणजी गुळवी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि जिथं खास प्रवीण गुळूसाहेब आपल्यासाठी आदरणीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा मुरलीधर केणी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येते की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुरलीधरजी केणे विद्यमान सरपंच आणि तसे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. याला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत
मात्र झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे शक्यता नाही, संभावना नाहीये. एक धाव मात्र पूर्ण होते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते अशुभ बागड्यावर प्रवेश करते 13. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. आई वज्रेश्वरी निंबवली विरुद्ध चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा, दोन संघामधील हा सामना पाहतोय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, लक्षात घ्यायचंय. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळल्यानंतर टायमिंग बॉल आता आलेला नाही. चेंडू जातोय सरळ, जातोय तो लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्यांना आता एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धावसंख्या वरती, धावसंख्या होती 14. दुसरं षटक आहे, मार्गस्थ आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 44 धावांचं लक्ष आई वज्रेश्वरी निंबोली संघाने ठेवलेलं आहे. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि डीप मिडलला एक सहज सोपा सुंदर झेल. विकेट प्राप्त करतोय गोलंदाज चेतन. हा चेंडू पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणार दर्जा. गोलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गौली सर. तर आता मात्र हा सामना जर पाहिला पण एक रंगतदार स्थितीकडे आहे, कारण की इथून 12 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये सरासरी जर पहिले आपण 12 धावाची सरासरी पार करावी लागेल. एका क्षणी राजा आणि विशाल असं वाटलं होतं खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत मात्र सामना निंबोली संघाकडे जाईल. पण काय अप्रतिम षटक हाताळलं गेलं चेतनच्या माध्यमातून. एक षटकार जरी आला असेल त्यानंतर मात्र एक अप्रतिम चेंडू टाकून फसवलंय. इथं मात्र पर्यंत राजा आला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट स्वतःच्या खात्यात जमा करतोय. आणि या इथून सामना कशा प्रकारे होईल पाहायचे. 12 चेंडू 24 असं समीकरण. तर पोगाव संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन तयारीत राहायचं आहे. गोलंदाज
मोनिश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र सज्ज असेल आकाश. याला मात्र आकाशी फटकेबाजी करावी लागेल. पाहूया क्षेत्ररक्षण आकाशसाठी कशा प्रकारे लावल्या गेलं. सिंगल धावा रोखण्यासाठी 2 खेळाडू थर्ड सर्कलच्या आतमध्ये, एक शॉट थर्ड मॅन आणि फायलेक सर्कलच्या आतमध्ये. आणि बाकीचं जर पाहिलं आपण विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय. बॅकवर्ड पॉईंट, स्लीपर कव्हर, बाउंड्री, लॉंग ऑफ, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग. त्याच प्रकारे मारा करेल काय इथं मात्र गोलंदाज. या स्पाता चांगला शक्ती फटक्यामध्ये बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होता. प्रयत्न चांगला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. सुरू आता प्रतिम पाहतोय गवली सर गोलंदाजीच्या माध्यमातून. जरी हा फटका चांगला असेल पण बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये होता. चांगला प्रयत्न. एकच धाव खर्च करतोय पहिल्या चेंडूवर. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21. अजून 23 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र निंबोली संघाला 4 बाद 21. गोलंदाज सज्ज होताना मोनिश मोठा रनअप वेगवान तिकट मारा करतोय. पहिल्या चेंडूवर काय तिकट हा चेंडू फेकला होता. परत सज्ज होतोय तोच क्षेत्ररक्षण कायम. यावेळेस मात्र फलंदाज पाहतोय आपण शुभम पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्या कारण की यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. राईट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र नो बॉल आणि सरळ निशाणा आणि इथं मात्र फलंदाज धाव बाद. क्वचित असे प्रसंग पाहायला मिळत आहे. फील्डचा इशारा येतोय. नो बॉलवर विकेट फेकणं आणि वारंवार घडत नसते. क्वचित एखाद्या वेळेस आपण पाहतोय त्याचा एक प्रकार पाहिला आपण. धावबाद होतोय फलंदाज आणि 5वा अगदी धक्का इथं मात्र बसतोय निंबोली संघाला. गोलंदाज मोनिश फ्री हिट हा चेंडू असेल आणि फ्री हिटवर फलंदाज काय षटकार किंवा आता चौकार किंवा आता चेंडू निर्धाव फेकेल गोलंदाज. पोगाव संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन तयारीत राहायचं आहे. चला आपण वेळ कमी घ्या. वारंवार परिवर्तन करू नका आणि टीम मीटिंग जास्त घेऊ नका. याच पाहता हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण हवा तसा टायमिंग करता आला नाही. चेंडू वाईडीच मिडविकेट एजंटकडे ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. या एका धावेनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 22. धावसंख्या 22. निश्चित इथून जर पाहिलं पण निम्मा पल्ला पार केलेला आहे पण संघर्ष करावा लागेल कारण की अजून चेंडू जर पाहिले आपण इथून मात्र 10 चेंडूमध्ये 22 धावेची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका जर आला तर मात्र निश्चित वापशी करेल निंबोली हा संघ. पुढचा चेंडू वेगवान मारा करतोय गोलंदाज. याच पात्र इनसाइड स्ट्रोक खेळायचं होतं पण शॉर्ट पॉईंट रिजनकडे चेंडू हवेत आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. म्हणजे तू चल मैं आया अशी स्थिती पाहतोय आपण. अप्रतिम मारा करतोय. याच पात्र चांगला फटका. काय जबरदस्त धमाका पाहतोय आपण. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. हा गगनभेदी षटकार.
त्याला परत एक मोठा धमाका करायचं होतं पण टायमिंग व्यवस्थित नव्हती. चेंडू हवेत आहे. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद इथं मात्र आकाशाला आणि त्यापेक्षा किमती धावा इथं मात्र किती पूर्ण करतोय पाहायचंय. 3 धावा पूर्ण करताना काय म्हणाल गवली सर, ज्या प्रकारे एक चान्स होता, सरळ सोपा चान्स, मी तर म्हणेन की असे झेल आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. नाही, खरं तर जज पण केलं होतं. हा जो क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा याने जज केलं होतं, फक्त हा जो क्षेत्ररक्षक आहे ना हात बंद करायलाच विसरला. क्या बात आहे. अप्रतिम विवरण आपण ऐकलं गवली सरांचं, म्हणून तर महान आहे. तर पाहतोय आपण धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते ती 32. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 7 चेंडू 12 म्हणजे 7-12चा परत आकडा येतोय आणि प्रत्येकाला हवा हा 7-12 कुठल्या संघाला हे पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज होताना मोनिश पहिल्या 3 चेंडूवर असं वाटलं होतं की एक फेकवण मार आहे, पण आकाश खेळपट्टीवर आला आणि समाचार घेतला. एक अप्रतिम षटकाराने एकाच फटक्याने संघाला वापसी करून आणली. गोलंदाज सज्ज होते. तो क्षेत्ररक्षण कायम बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट ऑफ फाईन लेग सफल झाला. वेगवान चेंडू, काय घडलंय पाहायचंय. फाईन लेग रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकेल काय, आणि पंचाचा बोट पाहतोय आकाशाकडे. इशारा येतोय. तर इथं मात्र सामना जिंकण्यासाठी आता पाहतोय आपण अंतिम षटकामध्ये 11 धावाची आवश्यकता. काय म्हणाल गवली सर, अजून मी तर म्हणेन की सामना संपला नाही. एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे हा सामना. करो या मरो दोन्ही संघासाठी नॉकआउट स्पर्धा आहे. प्रत्येक सामने करो या मरो असतोय, पण हा सामना एक अतिशय चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. अगदी बरोबर. अजूनही सामना संपलेला नाहीये आणि रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. मी तर म्हणेन की हा सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. यस, बरोबर सांगितलं आपण, कारण की या दोन्ही संघाकडे सारख्या प्रमाणात हा सामना आहे. अंतिम षटक आहे. चला आपण वेळ कमी घ्या, टीम मीटिंग कमी करा, कारण की यानंतर अजून एक सामना खेळायचा आहे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी तर मात्र कुठल्या गोलंदाज जबाबदारी सोपवतोय संघाने हे पाहायचंय. हा जो सामना पाहतोय आपण मित्रांनो, आई वजेश्वर स्पोर्ट निंबवली विपक्ष चाविंदा स्पोर्ट चाविंदा, दोन्ही संघादरम्यान काटेकी टक्कर आपण पाहतोय. 6 चेंडू 11 असं समीकरण. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक गोष्ट मात्र आहे, दोन्ही फलंदाजांना खूप मानसिक दबाव असेल. गोलंदाज त्याच्यावर सुद्धा मानसिक दबाव असेल आणि सर्वात जास्त दबाव असेल त्यांचे जे पाठीराखे आहेत त्यांच्यावर जास्त दबाव असेल. आणि चित्त आणि या दबावाच्या स्थितीमध्ये तो चांगला खेळ साकारेल, तो मात्र विजय संपादन करेल आणि त्याला जसं चॅम्पियन आपण म्हटलं जातो कधी पण. 6 चेंडू 11 असं समीकरण. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र बनशी येतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज असलेला पाहतोय आपण आकाश. पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलंय हे पाहू शकता आपण. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्ड मॅन आणि फाईन लेग. त्याचप्रकारे मारा करेल का इथं मात्र गोलंदाज बनशी यांना आपण पाहतोय. 6 चेंडू 11 असं समीकरण. दोन्ही संघादरम्यान सामना रंगतोय. एका थरारक स्थितीमध्ये हा सामना. चला आपण वेळ कमी घ्या. आम्ही वारंवार आपल्याला विनंती करतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर आपण 33, अजून 11 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. चला वेळ कमी घ्या. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय, त्याचं आपण पालन करायचं आहे. पहिला चेंडू समोर खेळण्यासाठी फलंदाज आकाश. रनअप मध्ये चुकतोय आणि परत बॉलिंग मार्कवर जाताना पाहतोय आपण दबाव. आणि चित्र गवली सरांनी विवरण केला होता की दबाव प्रत्येक खेळाडूवर आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण पहिल्या चेंडू टाकण्यापूर्वी. दबाव साफ दिसलंय गोलंदाजावर. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता, स्विंग करायचं होतं, पण चेंडू मात्र स्कोर लेग रिजनकडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र खराब कामगिरी पाहतोय. यशस्वीच्या माध्यमातून व्यवस्थित चेंडू हातात बॅकअप करता आला नाही आणि त्याचा फायदा इथं मात्र उचलतोय फलंदाज आकाश. 2 धावा सहज पूर्ण करतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळू पुढे सरकते ती 35. 5 चेंडूमध्ये इथून अजून 9 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गवली सर काय म्हणणार? खरं तर अशा वेळेला तुम क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. फेकी जे चांगल्या प्रकारची नव्हती त्यामुळे 1 धाव मिळते आणि आकाश त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, त्याला स्ट्राईक मिळते, हे फार महत्वाचं आहे. आणि जर चाविंदा स्पोर्ट्स संघाला सामना जिंकत असेल तर नॉन स्ट्राईकला ठेवावं लागेल आकाशाला.
जर सामना निंबवली संघाला जिंकायचा असेल तर स्ट्राईकवर इथं मात्र आकाशाला राहणं गरजेचं आहे. 5-9 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी कोण जिंकेल कोण हारेल हे येणारे 5 चेंडू तय करतील. पुढचा चेंडू सज्ज होतोय गोलंदाज. या फुलटॉस फटका हवेत आहे पण एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. परत चुकीला माफी नाही. हा चौकार. वेगवान फटका होता तो पण वेळ नाही मिळाली आणि चेंडू एका टप्प्याने सीमा पार. पण आपले समालोचक संदेश वकारे नेहमी म्हणतात की चुकीला माफी नाही. 4 धावा मिळतात. 4 चेंडू 5 असं समीकरण. आकाश एक जबरदस्त खेळी साकारताना आपल्या संघासाठी. यावेळेस पात्र हुकचा फटका आहे. भिरकावलंय चेंडूला लॉंग लेगच्या वरतून म्हणजे इथून पाहतोय आपण विजय षटकार. का जबरदस्त शॉट खेळला गेलं. कृपया करून मैदानामध्ये जायचं नाहीये कारण की वेळ नाही. चला आपण मैदान खाली करायचंय. तर पोगाव संघाचा कर्णधार लगेच आपण चला. तर नाणेफेक इथं मात्र करण्यासाठी सज्ज होईल संदेश वखारे. आकाश इज द मॅन ऑफ द मॅच. आकाश मॅन ऑफ द मॅच ज्याने अगदी विस्फोटक फलंदाजी केली. खास करून 2 षटकार आणि 1 चौकार मारला आणि नाबाद 24 धावांची खेळी केली. आकाश आपण यायचं आहे त्याचबरोबर कर्णधाराने सुद्धा यायचं आहे.